गेल्या 8 नोव्हेंबरला सरकारनं शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र दिवाळी संपून 2 आठवडे झाले, अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये. आणि त्यामुळे सरकारनं दिलेल्या मदतीच्या आश्वासनाचं काय झालं असा सवाल आता शेतकरी विचारतो. त्यामुळे मदत गेली कुणीकडे या खास वृत्तमालिकेतून शेतकऱ्यांचा आवाज सरकार दरबारी न्यूज 18 लोकमत मांडताय. 8 नोव्हेंबरला मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि त्या बैठकीनंतर सरकारनं शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी विजय वडेट्टीवार काय म्हणाले होते आणि मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं होतं, दोन्ही पाहूयात. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलेला शब्द जो आहे, महाविकास आघाडीने दिलेला शब्द आहे शेतकऱ्यांना की दिवाळीपूर्वी त्यांना मदत दिली जाईल. आणि आज मी इथे एवढंच सांगेल की दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला ही मदत दिली जाईल. फार तर सोमवारपासून या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जिल्हाधिकाऱ्याकडे पैसे पाठवून त्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते केले जातील आणि दिलेला शब्द हा पाळला जाईल. आणि याच विषयी बोलण्याकरता शेतकरी नेते अजित नवले आपल्याबरोबर आहेत. अजित नवले यांच्याकडे आपण जाणार आहोत. अजित नवलेजी, काय नेमकं म्हणजे कुठं अडलंय सगळं, म्हणजे असं विचारण्याची वेळ आलेली आहे. मुजीब शेख देखील आपल्याबरोबर आहे. मी अजित नवलेजी, असं कळतं किंवा राज्य सरकार असं म्हणतं की आम्ही निधी जो आहे तो बँकेत वर्ग केलाय, पण पुढे अजून त्याचं वितरण झालेलं नाही. कितपत तथ्य यामध्ये? सगळं घोडं हे अडलंय अटी आणि शर्तींमध्ये. अगोदरचं सरकार आपल्याला आठवतंय, लोकांनी प्रचंड मोठा संघर्ष केला, शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि मग कर्जमाफी झाली. कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यायची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी अटी शर्ती लादल्या आणि शेतकऱ्यांना वंचित ठेवलं. आता सुद्धा हे नवं सरकार आलंय, हातातोंडाशी आलेलं सगळी पिकं बर्बाद झाली, सोयाबीन बर्बाद झालं, बाकी सगळी पिकं नेस्तनाबूत झाली. सरकारने पुढे येऊन सांगितलं की आम्ही मदत करणार, मागच्या सरकारपेक्षा जास्त मदत करणार. 10,000 रुपयाची मदत त्यांनी जाहीर केली प्रत्येक एक हेक्टर प्रमाणे आणि लोकांनी स्वागत केलं. परंतु त्यानंतर प्रचंड अटी शर्ती लावल्या. सबंध तालुक्यामध्ये जर तालुकाभर पाऊस पडला असेल तर एखादे किंवा 2 मंडळामध्येच फक्त ती अतिवृष्टी झाली असं कागदोपत्री घोडे नाचवण्यात आले, चुकीचे पंचनामे करण्यात आले आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर 100 लोकांचं जर नुकसान झालं असेल तर 2 किंवा 4 लोक त्या मदतीसाठी पात्र करण्यात आले. ही वस्तुस्थिती महाराष्ट्रभर आहे. आणि त्यातही ज्या शेतकरी पात्र झाले त्यांचे पैसे दिवाळीपूर्वी द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं. मात्र प्रत्यक्षात आता सांगतायत की आम्ही पैसे पाठवले, पण बँकेत याद्या पोहोचलेल्या नाहीयेत, बँकेत अंतिम जे काही सगळे कागदपत्र पोहोचायला पाहिजे ते पोहोचलेली नाहीयेत आणि त्यामुळे खात्यावर शेतकऱ्यांच्या पैसे अद्यापही वर्ग झालेले नाहीयेत. या सगळ्याचा प्रचंड मोठा त्रास हा शेतकऱ्यांना होतोय. मी ज्या अकोले तालुक्यातून येतो त्या तालुक्यामध्ये जी सगळी मंडळं आहेत तर त्या एकूण 13 मंडळापैकी केवळ 2 परिमंडळ हे मदतीसाठी त्यांनी पात्र केले आणि त्या 2 परिमंडळात सुद्धा अत्यंत बोटावर मोजण्या एवढेच शेतकरी हे अतिवृष्टी किंवा परतीच्या पावसाने नुकसान बाधित आहे असं सांगून त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. ज्या तालुक्यामध्ये 3 मोठाली धरणं आहेत आणि जो एक तालुका सबंध नगर जिल्ह्याला पाणी पुरवतो, त्या तालुक्यात अतिवृष्टीसाठी केवळ जर बोटावर मोजण्या इतकीच लोक जर पात्र होत असतील तर त्याच्यावरून सबंध महाराष्ट्रात काय झालं असेल याची भाताची परीक्षा शीतावरून मला वाटतं करण्याला वाव आहे. आणि त्यामुळे अटी शर्तींमध्ये शेतकऱ्यांचा पुन्हा विश्वासघात झालेला आहे आणि केवळ घोषणा एवढंच शेतकऱ्यांच्या वाट्याला आलंय हे अत्यंत दुर्दैवानं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. अजित नवलेजी, आमचे सहकारी मुजीब शेख देखील आपल्याबरोबर, त्याच्याबरोबर काही शेतकरी आहेत त्याच्याकडे आपण जाऊयात. मुजीब, काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं? अजूनही मदत मिळू शकली नाही. दिवाळी गोड व्हायला हवी होती, इतरांनी फराळ केला असेल हो, पण शेतकऱ्यांच्या घरी मात्र काहीच नव्हतं, अंधारच होता. काय त्यांच्या भावना आहेत? बरोबर आहे विशाल. मी आता कवठा या गावामध्ये देखील अतिवृष्टीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले माझ्यासोबत काही शेतकरी. मला सांगा की सरकारनं असं जाहीर केलं होतं की आम्ही तुम्हाला दिवाळीपूर्वी मदत देतो, मदत ती मिळाली का? मदत मिळाली नाही. 10,000 रुपये देतो म्हणजे दिवाळी आमची होणार होती. मदत दिले नसल्यामुळे आम्ही दिवाळी समजा साधारण करू शकल्या, केली अशी नाही, केली मग साधारण केली. आणि आता आम्हाला काय म्हणायचं, आम्ही इमा भरला 72 घंटे. गावात कोणाला मदत मिळाली का आपल्या गावापैकी? कवट्यामध्ये मदत कुणालाच भेटली नाही. 10,000 मदत कुणालाच भेटली नाही. फक्त आश्वासन दिलं, मदत कुणालाच भेटली नाही.
बरं, आणखीन काही शेतकरी ज्येष्ठ शेतकरी माझ्यासोबत मला सांगा की बँकेचा पण पाठपुरावा केला का अशात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि मुख्यमंत्री सांगतात की पैसे पाठवले, मग बँकवाले काय सांगतात? नाही आले नाहीत म्हणाले साहेब पैसे. बँकेत तुम्ही गेले होते? हो, जाऊन पासबुक नेऊन सगळं दाखवून आलो. 1 रुपया नाही म्हणाले साहेब. बरं, 10,000 रुपये देतो म्हणजे दिवाळीला काहीच दिलं नाही साहेब. अच्छा, मग दिवाळी कशी केली? हो, अशी साधारण झाली साहेब. कपडे नाही, काही नाही, परेशानी झाली जरा दिवाळी. बरं, हो, मला सांगा पंचनामे आपल्या गावात झाले होते का? नाही झालते की, मग आता काही भेटलं नाही, काहीच भेटलं नाही. त्याचं पंचनामे केले, चिखलात उभं राहिल्या, सगळं केलं, काही चाललं नाही. पंचनामे पण झालेले या गावामध्ये, परंतु अजून यांना हो. कुठलीही मदत मिळालेली नाहीये. मला सांगा की तुमच्या गावामध्ये किती एकर तुमची शेती आणि काय पिकवलं होतं, किती त्याला खर्च आला होता, किती नुकसान झालं? 6 एकर जमीन होती साहेब. आणि बरेच सगळ्या पीक आम्ही घेतो दरवर्षीप्रमाणे. आणि पीक घ्यायचं म्हणजे आम्हाला पहिलं कर्ज काढून सर्व बियाणे आणावं लागते. आणि त्या सगळं आणलो. त्यावर्षी शेतकरी काहीतरी हे करेल म्हणून खूप आमची अपेक्षा होती. पण पाण्याचा मार बसला. अतिवृष्टीमुळे किती नुकसान झालं? खूप नुकसान झालं. हाताला काहीच लागलं नाही साहेब, हाताला लागलं नाही. म्हणून आम्ही सरकारच्या आश्वासनावर, सरकार आम्हाला काही मदत करेल ह्या आश्वासनावर सरकारकडे बघितलं. सरकार मायबापने आश्वासन दिले, पण आमच्यापर्यंत आणि काही पोहोचलंच नाही. आमच्या लेकराची आमची दिवाळी अंधारात गेली साहेब. आता तरी सरकारने आमच्याकडे बघावं, आता तरी काहीतरी आम्हाला मदत करावं याची अपेक्षा आपल्याकडून करतो साहेब. शेतकऱ्यांना अजूनही अपेक्षा सरकारकडनं मदत मिळेल. मला सांगा की तुमचं किती एकर शेती आहे, तुम्हाला काय काय तुम्ही पीक घेतलं होतं? मला 5 एकर शेती आहे. सोयाबीन आहे. मला यावर्षी सोयाबीन 2.5 क्विंटल सोयाबीन झालं. दरवर्षी किती व्हायचं? दरवर्षी 7 क्विंटल 8 क्विंटल व्हायचं. नुकसान किती झालं मग? नुकसान डबलच्या वर गेलं. अच्छा, पंचनामे झाले? पंचनामे झाले, पंचनामे होऊन बी आम्हाला काहीच फायदा झाला नाही. अच्छा, मदत अजून आतापर्यंत आम्हाला मदत मिळाली नाही. बँकेत गेले होते का? विचारलं? बँकेमध्ये ते म्हणतात तुमचे पैसे अजून आलेच नाही. येणार आहेत, जेव्हा आले तेव्हा आम्ही खात्यावर टाकू म्हणाले. अच्छा, अजून आता पेरणीचा हंगाम मला वाटतं सुरू झालेला आहे, तर त्यासाठी आता कर्ज वगैरे मिळतोय का? कर्ज मिळणारच. ते काय म्हणायचं, महागाला भरा नंतर घ्या. आणि बँकेत गेले तर तुम्हाला पैसे येतील म्हणायचं. मला साहेब, मला एक विचारायचं, आम्हाला आम्ही पीक विमा भरला होता. ते पीक विमा भरला. आता काय म्हणायचं, 72 घंटे तुम्हाला चान्स दिला की तुम्ही ईमेल करा म्हणून. ईमेल म्हणजे काहीतरी ऑनलाईन करा म्हणून. तर ऑनलाईन तक्रार करा म्हणायचं. आणि ज्यानं केली त्याला भेटले पैसे, ज्यानं केलं नाही त्याला भेटले नाही. मला एक विचारायचं आहे, जेव्हा हे आणेवारी काढतात शेतामधली, 2 शेतकऱ्याची आणेवारी काढतात, त्याच्यावर आणेवारी डिक्लेअर करतात. मग हे एका शेतकऱ्यावर पाणी पडलं नाही असं कसं काय धरावं? माझ्या शेतावर पाणी पडलं त्याच्यावर पडलंय, तुम्ही 72 तास का म्हणाल्या? मला हे विचारायचं शासनाला की 72 तासापेक्षा तुम्ही सरसकट आम्हाला हे द्या, विमा द्या. विमा. आपण ऐकल्यात विशाल शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत. दिवाळी त्यांच्या अंधारात गेलेली आहे. कुठलंच आश्वासन सरकारनं अजूनपर्यंत पूर्ण केलं नाही. परत जे हक्काचे पैसे शेतकऱ्यांनी भरलेले पीक विम्यासाठी ते पैसे देखील शेतकऱ्यांना मिळत नाही. आता परत पेरणीचा हंगाम सुरू झाला नाही, बँका त्यांना आता पीक कर्ज पण देत नाहीये. विशाल, अजित नवलेंकडे मला जायचं आहे. अजित नवलेजी, ही परिस्थिती उद्भवल्यानंतर त्या जिल्ह्यातले पालकमंत्री त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन आले. केंद्राचं पथक देखील पाहणी करून परत दिल्लीला परतलं. खुद्द ज्यांना शेतकऱ्यांचे जाणता राजा म्हणून ओळखलं जातं ते शरद पवार देखील मोठा दौरा करताना आपल्याला दिसले. बांधावरती जाऊन पाहणी केल्यानंतर ही का बदल झाला नाही हो? म्हणजे केवळ हा फारस आहे का असं म्हणायचं? केवळ फारच नव्हे, मला माफ करा पण माझ्या अत्यंत तीव्र प्रतिक्रिया नोंदू द्या की हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणं आहे, अशा शब्दामध्ये मला याचं वर्णन करावंसं वाटतंय. कारण ही पहिलीच वेळ नाही जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर अशा प्रकारे अतिवृष्टीचं संकट आलं, जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्तीने शेतकरी बर्बाद झाला, त्यावेळी प्रचंड मीडिया घेऊन आणि आपली सगळी साधनं घेऊन हे सगळे विविध राजकीय नेते हे शेतकऱ्याच्या बांधावर जातात. आणि शहरात राहणारे जे मतदार आहेत, मध्यमवर्गीय आहेत, बुद्धिजीवी आहेत, पत्रकार आहेत, त्या सगळ्यांना असा संदेश देतात की जणू काही हे सरकार, ही नेते हे शेतकऱ्यांच्या मागे बघा किती ठामपणानं उभे आहेत. त्यानंतर तातडीनं घोषणा होतात, मदतीचे पॅकेज जाहीर होतात आणि सर्वसामान्यपणाने बुद्धिजीवींमध्ये, समाजामध्ये, मतदारांमध्ये, शहरी सगळ्या आमच्या बांधवांपर्यंत हा संदेश पोहोचवला जातो की सरकार बघा किती प्रचंड ताकदीनं शेतकऱ्यांना मदत करते. मात्र प्रत्यक्ष ज्यावेळी मदत शेतकऱ्यांना देण्याची वेळ येते त्यावेळी प्रचंड अटी शर्ती लावल्या जातात आणि शेतकऱ्यांना काहीही मिळत नाही. आणि त्यामुळे एक प्रकारे आमच्या जखमेवर प्रत्येक वेळा मीठ चोळलं जातं, हाच अनुभव आम्ही घेत आलेलो आहे. आपण मुलाखत घेत होता त्यावेळी एका शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या शेतावर पाणी पडलं, शेजारच्या पण शेतावर पाणी पडलं, त्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली, आमच्याकडून ते ऑनलाईन तक्रार नोंदवता आली नाही, त्याला भरपाई आली, मला आली नाही. हा जो काही भेदभाव आहे याबद्दल आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केला होता.
आणि आम्ही मागणी केली होती की राज्य सरकारने ऑफलाईन अशा प्रकारच्या तक्रारी नोंदवून घेण्याची प्रक्रिया करावी. या वेळच्या कृषी मंत्र्यांनी तसे आदेशही कृषी विभागाला दिलेले होते. कोट्यावधीचा पगार जे कृषी विभाग घेतं त्यांची प्रचंड यंत्रणा ही कृषी सहाय्यकापासून कृषी अधिकाऱ्यापर्यंत आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवावर त्यांचा पोटपाणी चालतं. परंतु मला दुर्दैवानं सांगावंसं वाटतंय की हे ऑफलाईन अशा प्रकारे अर्ज घेतले त्याची कुठेही भरपाई विम्याच्या बद्दल शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आणि म्हणून अत्यंत खेदानं मला म्हणावंसं वाटतंय की केवळ हे फार्स नव्हे, हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी आपत्तीच्या काळात आमच्या सगळ्या आपत्तीचं भांडवल करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी हे नेते येतात आणि त्यामुळे त्यांच्या ह्या दौऱ्यांच्या बद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये अत्यंत संताप साठतो. मला सांगू द्यात की हे असंच राहिलं तर पुढच्या वेळी जर हे शेतकऱ्यांचे तथाकथित कैवार दाखवणारे नेते बांधावर आले तर त्यांना अत्यंत कडवट स्वरूपाची प्रतिक्रिया ही शेतकरी पोरं दिल्याशिवाय राहणार नाहीत. जी तुम्ही आपल्याबरोबर असेच थांबा आणि मुजीब तू देखील आपल्याबरोबर असंच थांब. एकीकडे आपण बघतोय शेतकऱ्यांच्या पाठीशी अजूनही सरकार उभं राहिलेलं नाहीये. जय विज्ञानमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पण ह्या सगळ्या घडामोडी याबद्दलच्या जाणून घेत असताना आपण चर्चा देखील करतोय न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेबद्दल. मदतीची प्रतीक्षा आणि प्रतीक्षा जी आहे ती काही दिवसांपासून लागलेली आहे की केव्हा मिळणार आम्हाला नुकसान भरपाई. परतीच्या पावसाने आमचं नुकसान केलं, हातचं पीक गेलं, तोंडचा घास हिरावून नेला आणि याचबद्दल आपण बोलतोय. मुजीब शेख आपल्याबरोबर, त्याच्याबरोबर काही शेतकरी आहेत, त्याचबरोबर अजित नवले. अजित नवलेजी, मी आपल्याकडे येतोच आहे पण त्यापूर्वी मी मुजीबकडे जातोय. मुजीबला मला विचारायचं, मुजीब आता तुझ्याबरोबर एक शेतकरी आहेत ज्यांनी आता सांगितलं आणि ज्याचा उल्लेख खरं तर अजित नवलेंनी देखील त्यांच्या बोलण्यामध्ये केला की बाजूच्या वावरामध्ये पाऊस पडला आणि माझ्या वावरात पाऊस पडला नाही. म्हणजे त्यांनी ऑनलाईन याबद्दलची माहिती देऊ केली पण मी देऊ शकलो नाही, मी ऑफलाईन देऊ केली, मला नुकसान भरपाईच नाही मिळाली. असे किती शेतकरी आहेत? विशाल, विषय असा आहे की ह्या ज्या विमा कंपन्या यांनी अटच अशी ठेवलेली आहे की समजा तुमचं पावसामुळे अतिवृष्टीमुळे जर नुकसान झालं तर 72 तासाच्या आतमध्ये त्यांना ऑनलाईन तक्रार त्यांच्या पोर्टलवरती करावी लागते. आता कसं आहे की पाऊस सुरू असतो, अतिवृष्टी असते, त्या काळामध्ये नेटवर्क असतो किंवा नसतो आणि प्रत्येक शेतकरी हा काय मोबाईल वापरतो असं नाहीत किंवा त्याला ऑनलाईनची माहिती असते असं नाही. तर अशा काळामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी तशा पद्धतीने तक्रारी केलेल्या नाही. या संदर्भात आपण विचारूया की मला सांगा ती अट नेमकी काय की कशा पद्धतीने तक्रार करायची? तक्रार काय म्हणजे आम्हाला 72 तासामध्ये तुम्ही ऑनलाईन करा. आमच्या शेतामध्ये अतिवृष्टीनं पीक वाळून गेलं, पाण्यानं खराब झालं. आम्ही 72 तास आम्हाला म्हणजे आता माहीतच नाही. हे आम्ही म्हणजे दरवर्षी जसे हे विमा येते यावर्षी येईन. काही लोकांनी केला त्याला आलेत आणि काही केलं नाही. आणि करणारे माणसं सरसकट जर करू लागले समजा तर ते याची वेबसाईटच चालत नव्हती, इतके शेतकरी हे करीत होते. मग ते काय करायचं, आठ धरली की आम्हाला ज्यानं 72 तासामध्ये केलंय त्याला विमा मिळाला, ज्यानं केलं नाही त्याला नाही मिळाला. मला एक सांगायचं की विमा कंपनीवाल्याला की बाबा हे एका भावाने विमा 72 तासात केला, वेबसाईटवर ऑनलाईन केलं, एकाने केलं नाही, दोन्ही शेतं सेम होतं, दोन्ही नुकसान झालेत. मग सरसकट आम्हाला विमा कंपनीवाल्याने सरसकट आम्हाला विमा द्यावा, आमचं हे म्हणणं आहे. आणि आणीवारी जेव्हा काढता तुम्ही 2 शेतकऱ्याची काढता, मग त्याची आणीवारी घोषित करता. मग आता का करणार तुम्ही? बा एका शेतकऱ्याचं नुकसान झालं, एकाच का झालं नाही असं का करायला तुम्ही? सरसकट नुकसान झाले, सरसकट आम्हाला द्यायला पाहिजेत विमा. ओके, बरोबर. अनिल बोंडे आहेत आपल्याबरोबर. डॉक्टर अनिल बोंडे देखील जोडल्या गेलेत, या राज्याचे माजी कृषी मंत्री. अनिल बोंडे जे आपण स्वतः कृषी मंत्री होतात त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की त्वरित शेतकऱ्यांना अशा या सगळ्या संकटानंतर कशा पद्धतीने मदत दिली जाऊ शकते. नेमकं घोषणा झाली, दिवाळी गेली, दिवाळी गोड होईल असं वाटलं होतं पण दिवाळी अंधारात गेली शेतकऱ्यांची आणि आता तर अजूनही मदत शेतकऱ्यांच्या हातात येऊ शकलेली नाही. नेमकं घोडं कुठं अडलंय हो? नेमकं घोडं कुठं अडलं हे सरकारनेच सांगायला पाहिजे. कारण की विजय वडेट्टीवार मोठे छातीवर हात ठेवून सांगत होते की शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी मदत देऊ. बरं, त्यापैकी 10,000 कोटी घोषित केले, त्यापैकी खरं जर पाहिलं तर 5,500 कोटी शेतकऱ्याला मिळणार आहेत. आणि 115 लाख हेक्टरवर नुकसान झालं, हे म्हणतात 41 लाख हेक्टरवर नुकसान झालं, तेवढीच आम्ही नुकसान भरपाई देणार आहे. बरं, हे पैसे पाठवले म्हणतात तर त्या पैशाच्या याद्या अजून तयार झाल्या नाही. याद्या तयार झाल्या नाही म्हणून तहसीलदार पैसे टाकू शकत नाही आणि बँकेमध्ये ते पैसे जात नाही. शेतकरी वाट पाहतोय. दिवाळी होऊन आता 2 आठवडे झाले. खरं सांगतो की विजय वडेट्टीवार किंवा कोणी मंत्री आले ना तर शेतकरी पायतानानं झोडतील यांना. कारण इतकी चीड आणणारी गोष्ट आहे की बोलतात अलग
गोड गोड बोलतात. मुख्यमंत्री तर म्हणत होते की तुम्ही फराळ करा, गोडधोड करा, रोषणाई करा, आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं तिथं अंधार होता. आणि आता विमा कंपन्याचं जे शेतकऱ्यांनी सांगितलं इतकं भयानक आहे हो, की विमा कंपनीवाले म्हणतात की 72 तासाच्या आत तुमच्या शेतामध्ये शेतमालकानं जाऊन तिथं ऍपवर फोटो टाकावा आणि तो फोटो अपलोड करावा. एवढ्या चिखलानं भरलेल्या शेतामध्ये 75 वर्षाच्या म्हाताऱ्याला तिथे न्यायचं, त्या शेताचा फोटो काढायचा आणि ऍपवर अपलोड करायचा. तिथूनच जीपीएस मुळे, लोकेशनमुळं, आणि त्यांचं लोकेशन ऍप बंद राहायचं. म्हणजे एवढा त्रास देणं सुरू केलेलं आहे की तुझी भीक म्हणजे मदत नको पण तुमचे त्रास आवर, असं शेतकऱ्याला वाटायला लागलंय. आणि म्हणून हे बोलतात काय, यांचं घोडं कुठं अडलंय त्यांना विचारा ना. खरं म्हणजे घोडं इथं अडलंय की यांच्या मनातच शेतकऱ्याला काही द्यायचं नाहीये. हेच सर्वात महत्वाचं आहे. आणि त्यामुळे शेतकरी मोठा हवालदिल झाला. प्रात्यक्षिक हरभऱ्यासाठी दिल्या जात होतं दरवर्षी, यावर्षी चण्याचा पेरा खूप जास्त आहे पाऊस आल्यामुळं. म्हणजे पश्चिम विदर्भात 22 लाख हेक्टरवर आहे, परंतु दुर्दैवानं कोण्याही शेतकऱ्याला ते प्रात्यक्षिक म्हणजे चना सुद्धा फुकटात मिळालेला नाही. अशी परिस्थिती आहे. आता काय काय सांगावं, काय काय रडावं, काय काय बोलावं या सरकारपुढे समजत नाही. अजित नवलेजी, आत्ताच आपण त्या शेतकऱ्याचं म्हणणं ऐकलं आणि तो तुमच्या बोलण्यात देखील तो मुद्दा आला की 72 तासाच्या आत ऑनलाईन जाऊन त्याने त्याच्या वावराचा फोटो काढून तो द्यायचा. तेवढा तो टेक्नो सॅव्ही नाहीये. दुसरीकडे त्या शेतकऱ्याला असंही म्हणायचं, जगाचा पोशिंदा तू पिकवतोस आमच्या करता, तू पिकवलं पाहिजे, आणि शेती करणं जर सोडलं तर सर्वसामान्य माणूस किंवा इतरांची पोटं भरणार नाहीत, असं देखील अगदी कौतुक करायचं त्याचं. पण दुसरीकडे हा जो पीक विम्याचा मुद्दा आहे, विमा कंपन्या जो आहे, याचबद्दल शिवसेनेने एक सगळ्यात मोठा मोर्चा काढला होता, तुम्हाला आठवत असेल तर. या विमा कंपन्यांना त्यांनी सज्जड दम दिला होता. मग कुठे गेलो आता हे सगळं, जेव्हा हे पीक विमा कंपन्या अशा पद्धतीने शेतकऱ्यांशी वागतायत? खर तर ह्या विमा कंपन्या ह्या अत्यंत जागृत असतात. आणि ज्यावेळी धोरण ठरवलं जातं पीक विम्याचं, ते केंद्र सरकार ठरवतं. आणि केंद्र सरकारच्या सगळ्या ह्या धोरणांवर प्रचंड मोठी विमा कंपन्यांची लॉबिंग करून या जागरूक असणाऱ्या विमा कंपन्या योजना बनवतानाच अशा प्रकारच्या तरतुदी ह्या त्या योजनेमध्ये टाकून घेत असतात. माननीय पंतप्रधानांच्या नावाने जी पीक विमा योजना आहे त्याच्यामध्ये या सगळ्या पीक कंपन्यांनी प्रचंड लॉबिंग करून अशा प्रकारच्या अफलातून तरतुदी केल्यात की कितीही तुम्ही मोठाली भाषणं केली आणि कितीही चांगला आणला तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये फायदा हा विमा कंपन्यांचाच होईल आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाकारली जाईल. अशा तरतुदी ह्या विमा कंपन्यांनी लॉबिंग करून केंद्र सरकारच्याकडे या सगळ्या योजना आखतानाच करून घेतलेल्या आहेत. राज्य सरकार ज्यावेळी त्या पीक विमा योजनेचे करार ह्या कंपन्यांबरोबर करतं तेव्हा सुद्धा राज्यात ह्या कंपन्या लॉबिंग करतात आणि त्यामध्ये अशा तरतुदी त्या करून घेतात की जेणेकरून जास्तीत जास्त प्रीमियम त्यांना मिळेल आणि कमीत कमी नुकसान भरपाई त्यांना द्यावी लागेल, जेणेकरून प्रचंड मोठा नफा हा या कंपन्यांना मिळेल. आणि त्यामुळे आपण पहा की वेगवेगळ्या प्रकारच्या अटी शर्ती लादायच्या, वेगवेगळ्या प्रकारचे नियम लादायचे आणि शेतकऱ्यांना नाडायचं, हे उद्योग यांचे सुरू आहेत. अनिल बोंडे साहेब आमचे मित्र आहेत, डॉक्टर आहेत. ते ज्यावेळी कृषी मंत्री झाले त्यावेळी राजकीय आमचे मतभेद जरी असले तरी मला फार बरं वाटलं होतं, कारण पूर्ण वेळ अशा प्रकारचा कृषी मंत्री त्या सरकारच्या काळात आम्हाला खूप उशिरा मिळालेला होता. बरोबर. आणि त्यांनी काही चांगलं कामही केलं होतं, त्यामुळे व्यक्तिगत मला त्यांच्याबद्दल नक्कीच आदर आहे. मात्र ते आता ज्या प्रकारे सांगतायत की या विमा कंपन्या इतका गोंधळ करतायत, टेक्नो सॅव्हीच्या नावाखाली शेतकऱ्यांना नाडतायत, पण मला त्यांच्या सरकारच्या काळात सुद्धा ह्या टेक्नो सॅव्हीच्या नावाखाली आमच्याकडून 16 पानाचे अर्ज पीक कर्जमाफीच्या बद्दल भरून घेतले आणि त्यावेळी शेतकऱ्यांचं काय दैना झाली. आणि त्याच वेळी मराठवाड्यामध्ये पीक विमे भरण्यासाठी आम्ही रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत कशा रांगा लावल्या आणि आयबीएननी त्यावेळी कसे आमचे वृत्त आपल्यापर्यंत पोहोचवलं याची आठवण करून द्यावीशी वाटते. आणि म्हणून हे सरकार किंवा ते सरकार, शेतकऱ्यांसाठी मला नम्रपणाने सांगायचंय की काहीही फरक आम्हाला वाटत नाही. दोन्हीकडूनही सारखाच त्रास हा शेतकऱ्यांना होतोय. आता पीक विम्याच्या बद्दल मला आपल्याला सांगू द्या की नवीन प्रकारचे बदल केंद्र सरकारने सुचवलेले आहेत. त्याची सुनावणी झाली, मी त्या सुनावणीला हजर होतो नागपूरला. अनेक शेतकरी नेते होते, केंद्राचं पथक आलेलं होतं आणि आम्ही खूप चांगल्या प्रकारचे सुझाव दिलेले होते.
पण आमचे सगळे सुझाव हे बासनात बांधून ठेवण्यात आले आणि पीक विमा कंपन्यांना जे योग्य वाटतील असेच सुझाव केंद्र सरकारने स्वीकारले. त्याच्यामध्ये ही पिकाची नुकसान भरपाई ही ठरवण्याच्या बद्दल फार भयानक गोष्ट ही करण्यात आली आहे. अनिल बोंडे साहेबांबद्दल व्यक्तिगत आदर व्यक्त करत असताना त्यांनी ही जी काही पीक नुकसान भरपाईची पद्धत ही केंद्र सरकारनं स्वीकारली आहे ती जरा बदलण्याची आवश्यकता आहे हे त्यांना मला आवर्जून सांगायचंय. अनिल बोंडेंना विचारूयात. अनिल बोंडेजी. हो निश्चितच कृषी मंत्री असताना सगळ्यात जास्त अंकुश या पीक विम्यावर ठेवण्याचा प्रयत्न मी केला. या पीक विम्याच्या करारनाम्यात लिहिलेलं असतं की जिल्हा पातळीवर त्यांचा एक प्रतिनिधी असला पाहिजे, त्याप्रमाणे तालुका पातळीवर प्रतिनिधी असला पाहिजे जो तालुका कृषी अधिकाऱ्याशी संलग्न राहील. कोणतंही संकट आलं तर ताबडतोब त्यांनी तिथे पंचनाम्यासाठी गेलं पाहिजे. दुर्दैवाने आता या सरकारमध्ये कुठेही हे प्रतिनिधी नेमलेले नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या पीक विम्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार बरोबरीचा हिस्सा उचलतं आणि सिरियल किंवा पारंपरिक पिकाकरता 2% आणि व्यापारी पिकाकरता 5% शेतकरी हप्ता भरतो. परंतु या केंद्र सरकार या विमा कंपन्याशी करार करण्याचं आणि इम्प्लिमेंटेशन करण्याचं पूर्ण अधिकार राज्याच्या कृषी आयुक्ताला दिल्या जातात. त्याप्रमाणे मी माझ्या काळात करार केलेले होते. या वर्षी जेव्हा आयुक्ताशी मी बोललो त्यांनी हवामानावर आधारित फळबाग विम्याचे निकष बदलले. यामध्ये केंद्र सरकारचा कुठेही रोल नसतो. यामध्ये निकष बदलले. थंडीचं प्रमाण किंवा उष्णतेचं प्रमाण जास्त वाढवलं, जास्त दिवस वाढवले आणि त्यामुळं केळी आणि संत्र्याला हवामानावर आधारित पीक विमा मिळणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की जी इंडेमनिटी वाढवायला पाहिजे ती इंडेमनिटी यावर्षी वाढवल्या गेली नाही. उलट 2019चे नॉर्म्स सुद्धा पाळल्या गेले नाही आणि त्यामुळं आणि एक नवीन ऍडिशन त्यांनी टाकलं. हे राज्य सरकारच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये पूर्ण कागदपत्र अजितजी नवले यांनी आयुक्ताकडून पाहून घ्यावे. हा करार जो केलेला आहे हा राज्य सरकारने केलेला आहे. प्रत्येक राज्याने विमा कंपन्यासोबत अलग अलग करार केलेला आहे. तर यामध्ये त्यांनी सांगितलं की नुकसान हो किंवा विमा काढायचा असला तरी त्या शेतकऱ्यांनी शेतात गेलं पाहिजे, तिथला फोटो काढला पाहिजे आणि त्याच्या जी मॅपिंग सगळं अपलोड केलं पाहिजे. दुर्दैवाने यांच्या साईट बंद राहतात. 75 वर्षाच्या म्हाताऱ्याला शेतामध्ये न्यावं लागतं, त्याचा फोटो काढावा लागतो, अपलोड करावं लागतं. मला एक सांगा, यावरती अंकुश कुणी ठेवायचा? राज्य सरकारने की केंद्र सरकारने? कोणाचं काम आहे हे? राज्य सगळं इम्प्लिमेंटेशन कृषीच्या बाबतीत असं आहे की सगळं इम्प्लिमेंटेशन हे राज्य सरकारने करायचं असतं. फक्त केंद्र सरकारने त्यांचा 50% विम्याचा हप्ता द्यायचा असतो. केंद्र सरकार विमा कंपनी सुद्धा सजेस्ट करत नाही, विमा कंपनी सुद्धा देत नाही. पूर्ण करार जे करायचे असतात ते राज्य सरकारने करायचे असतात असं जबाबदारीनं माजी कृषी मंत्री म्हणून मी सांगतो आहे पूर्ण सत्यतेने. आणि त्यामुळे अजित नवले साहेबांनाही हे सांगतो की केंद्र सरकार जेव्हा योजना राबवते तेव्हा आपल्या शिफारशी निश्चितपणे विचारात घेण्यासाठी ते मीटिंग ठेवते. मी तशी विमा परिषद घेतली होती. पण मला काय म्हणायचं आहे डॉक्टर अनिल बोंडे, ऐका ना, त्यांच्याकडे जाऊन ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. जर राज्य या विषयाला घेऊन शिस्तीने पुढे काम करत नाही तर त्यांचा कान कोणी धरायचा? शेवटी केंद्रानेच ना. आता राज्याचा कान जर केंद्राने धरला तर त्याच्यामध्ये राजकारण झालं असं राऊत तातडीनं म्हणतील. पण खरोखर माझी विनंती आहे, मी कृषी मंत्र्याशी सुद्धा बोलतो आहे, तोमर साहेबांशी, की इथल्या विम्यामध्ये राज्य सरकारने जे निकष बदलवले आहेत ते निकष निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक आहे, कंपनीसाठी फायद्याचे आहे. म्हणून मी पत्र दोघांनाही लिहिलेलं आहे. परंतु राज्यांनी जर प्रायमरीली शेतकऱ्याच्या हिताचं काम करायचं ठरवलं असेल तर तो करार रद्द करावा. जुने जे 2019च्या अगोदरचे म्हणजे माझ्या मंत्रिपदाच्या वेळेसचे जे निकष होते तेवढेच निकष लागू करावे. तेवढे निकष जरी लागू केले तरी शेतकऱ्याला भरपूर फायदा होणार आहे. बरं, आता पुढे काय मला सांगा ना, भाजपने काय ठरवलंय, काय करणार आहात? शेवटी शेतकरी संघटनांकडनं शेतकऱ्याला अपेक्षा आहे की चला आमच्यासाठी म्हणून तुम्ही आवाज उठवाल, काहीतरी पुढे आमच्यासाठी कराल म्हणून. भाजपने काय स्टँड घेतला या सगळ्याच्यात? आता निश्चितपणे रोज आवाज उठवतोय. आता पहा, सीसीआयने कापसाचे केंद्र सुरू केले. अजूनपर्यंत महाराष्ट्र कॉटन फेडरेशननी एकही केंद्र सुरू केलं नाही.
मागच्या वर्षी 90 केंद्र होते, यावर्षी फक्त 30 केंद्राला मान्यता दिली. अजूनपर्यंत भरडा धान्याच्या खरेद्या सुरू झाल्या नाही. आणि आता काय होतं की 15-20 दिवस 1 महिना त्यांनी घालवला की व्यापारी खेडा खरेदी करतो आणि व्यापारी शेवटी यांना विकतो. बरं. म्हणजे व्यापाऱ्याचा फायदा पण होतो. पण आता मला तर मदतीचं असं काय वाटतं की डॉक्टर हे अनिल बोंडे, कारस्थान आहे मदतीचं काय? की मदत अजून मिळालेली नाही. नाही, मदत तर मिळाली नाही. यांच्या मंत्र्यांनी येऊन दाखवावं, शेतकरी यांना पायतानानं झोडतील की नाही, मी हे पाहतो ना. कारण की आता हे असे सुधारणार नाहीये. विजय वडेट्टीवार एवढ्या छातीटोक म्हणून सांगत होते, अजून जर पैसे भेटले नाही. अहो, वाशिम सारख्या जिल्ह्यामध्ये फक्त 6,000 हेक्टरचं नुकसान दाखवलं. एक सोयाबीन, आज तुम्ही जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले तर 1/4 सोयाबीनची आवक आहे. म्हणजे मागच्या वेळेला 20,000 क्विंटल येत होतं, तर आज 5,000 क्विंटल आहे. बरोबर, हे म्हणजे आकडे एवढं आहेत. जर 25% भाजप जर शेतकऱ्यांसाठी उत्पादन रस्त्यावरती दिसतंय उतरणार. आपल्याला, तर आकडे आहे ना, नाही आहे ना, हे आकडेवारी आहे, समोर आहे, हे वास्तव निश्चितपणे आहे. तुम्ही जे उतरणार मानताय आणि ते. आक्रमकपणे उतरणार, कदाचित हिंसकपणे पण उतरणार. बरं, अधिक आपण बोलणार आहोत. मला खरं तर अजित नवले यांच्याकडे पण जायचं आहे. डॉक्टर अनिल बोंडे यांनी जे मत मांडले त्यावरती त्यांचं काय म्हणणं आहे ते मला जाणून घ्यायचं, कारण त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. पण अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दिवाळीपूर्वी मदत जाहीर केली होती. शेतकऱ्यांना सरकारने मदत केलेली नाही आहे, अजून त्यांना ती मिळाली का? युती शासनाच्या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केलेली मदत आणि आघाडी सरकारने केलेली मदत यामध्ये नेमका काय फरक आहे? शेतकऱ्यांना न्याय मिळाला का? यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वीरेंद्रसिंग उत्पात यांनी. आपल्यासोबत माजी महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आहेत. दादा, काय सांगाल की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली होती पण अजून काही मिळालेलं नाही आणि असं पॅकेज देतो असं म्हणले होते काही लोक सरकारमधले, पण प्रत्यक्षात स्थिती काय आहे? गेल्या वर्षी ज्यावेळेला अतिवृष्टी झाली आणि उद्धवजी हे सरकारमध्ये होते, परंतु प्रवास करून ते लोकांना म्हणत होते की बाबा 25,000 रुपये हेक्टर आणि फळबागांना 50,000 रुपये हेक्टर मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. ते उद्धवजी आता मुख्यमंत्री झाले, तर त्यांनी अतिवृष्टीमध्ये 10,000 रुपये हेक्टर आणि 25,000 रुपये हेक्टर फळबागांना घोषित केलं. ते घोषितच केलं, व्यवहारात मिळालं नाही. आणि त्यामुळे प्रचंड शेतकरी अडचणीत आहे. इन्शुरन्स कंपन्या ह्यावेळेला इन्शुरन्स घ्यायला आल्या नाहीत पुढे. त्यामुळे 3/4 जिल्ह्यामध्ये यावेळेला इन्शुरन्स काढला गेला नाही. त्यामुळे इन्शुरन्स कंपन्या नुकसान भरपाई देणार नाही, सरकार नुकसान भरपाई देणार नाही. प्रचंड शेतकऱ्यांची ससेवलपट चाललेली आहे. कर्जमाफीच्या वेळेला सुद्धा त्यांनी असं म्हटलं होतं की नियमित भरणाऱ्यांना आम्ही 50,000 रुपये देणार आहोत. त्याचा काही पत्ताच नाही आहे. त्यामुळे जे काही आहे ते साखर कारखानदारीसाठी आहे. साखर कारखानदारीला द्यायला अडचण नाही, कारण त्याच्यावर शेतकरी अवलंबून असतो. पण सामान्य शेतकऱ्याचं काय? त्याची कर्जमाफी केली ती निम्मीच मिळाली. त्या कर्जमाफीमध्ये प्रोत्साहन अनुदान देतो म्हटलं ते मिळालं नाही. नुकसान भरपाई जी तुम्ही 50,000 वगैरे म्हणत होते ते कुठली 50,000 बोंबल्याला अजून 10,000 पण नाही मिळाली. आणि त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचं म्हणायचं कसं? ओके, एकंदरीत चंद्रकांत दादांनी सांगितलं की जी युती सरकारच्या काळात जी कर्जमाफी झाली होती ती ऐतिहासिक होती. त्याच्यासारखी कर्जमाफी देण्यात हे सरकार अपयश ठरलेले आहे आणि पूर्णपणे सरकारला शेतकऱ्यांचा प्रश्न हाताळण्यात अपयश आलेले आहे. सांगोल्याहून पण वीरेंद्रसिंग उत्पात, न्यूज 18 लोकमत. मी पुन्हा एकदा संवाद साधतोय. चर्चेला आपण सुरुवात करूयात. माझ्याकडे आता शेवटचे 3 मिनिटं आहेत. 1.5 मिनिटं अनिल बोंडेंकरता आणि 1.5 मिनिटं डॉक्टर अजित नवले यांच्याकरता. डॉक्टर अजित नवले, आपल्यापासून सुरुवात करतो. बघा, आपण राजकारणाच्या पलीकडे गेलं पाहिजे. मला काही फक्त अनिल बोंडे साहेबांचा मुद्दा खोडायचा नाहीये, परंतु मला सत्य सांगितलं पाहिजे की शेवटी जरी खेळ प्रत्यक्षपणाने मैदानावर राज्य सरकार करत असलं तरी खेळाचे नियम कोणत्या चौकटीमध्ये खेळ करायचा हे केंद्र सरकार विम्याच्या बद्दल ठरवतं आणि त्यामुळे चौकट वरून ठरून येते. चौकटीमध्येच विमा कंपन्यांना जर पाठीशी घालण्यात आलं असेल आणि चौकटीमध्येच शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही अशी तरतूद असेल तर राज्य सरकारचं कितीही मनावर त्यांनी घेतलं तरी पण याच्यामध्ये न्याय मिळणार नाही. फडणवीस साहेबांच्या काळातही तो मिळाला नाही, उद्धव साहेबांच्या काळात तो मिळणार नाही. केंद्रामध्येच ह्या चौकटीच्या बद्दल हस्तक्षेप करायला पाहिजे, हा नंबर 1चा मुद्दा. नंबर 2चा मुद्दा, केंद्र सरकारने पीक विम्याच्या बद्दल आता ट्रिगर पद्धत लागू केलेली आहे. ज्या ठिकाणी हवामानाच्या सॅटेलाइटच्या आधारे जे आकडे घेतले जातील, ज्या ठिकाणी सॅटेलाइटच्या आधारे अतिवृष्टी दिसेल, ढग जास्त दिसतील, पाणी जास्त दिसेल, हायड्रोलॉजिकल इंडेक्स तिथे जास्त भरतील, केवळ त्याच ठिकाणी पीक कापणीचे प्रयोग करायचे
आणि तिथंच केवळ लॉस असेसमेंट करायचं असं अत्यंत विचित्र आणि अत्यंत संकुचित कंपन्यांना मदत करणारं धोरण हे केंद्र सरकारने विम्याच्या बद्दल घेतलेलं आहे. अनिल बोंडे साहेबांना विनंती आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन कानच जर कोणाचा धरायचा असेल तर या संदर्भामध्ये तोमर साहेबांच्या मंत्रालयाचा कान या संदर्भामध्ये धरण्याची आवश्यकता आहे. आणि मुद्दा नंबर 3, शेवटचा मुद्दा, तो म्हणजे राज्य सरकार अपयशी ठरलंय असं अनिल बोंडे साहेब आपण सांगतायत, ते तर आम्हाला दिसतच आहे. परंतु केंद्र सरकारने सुद्धा खूप काही चांगलं काम केलंय असं दिसत नाही. तुमचे हात कुणीही धरलेले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय. मग किमान केंद्र सरकारने तरी पुढे आलं पाहिजे होतं. आणि या अतिवृष्टीच्या बद्दल, पीक विम्याच्या बद्दल राज्य सरकारच्या पलीकडे जाऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी केंद्र सरकारच्या वतीने पैसे टाकायला हवे होते. ते काय टाकण्यासाठी आपले कुणी हात धरलेले नव्हते, परंतु आपल्याकडून ते झालेलं नाही. आणि म्हणून आज सबंध देशभर शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात लढतायत. माझ्याकडे आता व्हॉट्सअपवर अनेक व्हिडिओ येत आहेत. उत्तर भारतामध्ये वॉटर कॅनॉनने प्रचंड पाणी सोडलं जातंय, लाठीचार्ज केला जातोय, शेतकरी दिल्लीकडे कूच करतायत, त्यांना आज रोखलं जातंय. आज मी अकोल्याच्या मोर्चावरून आलो. सगळीकडे केंद्र सरकारच्या 3 कायद्यांच्या विरोधात आणि शेतकरी धोरणांच्या विरोधात शेतकरी तुमच्यावर तुटून पडलेत. त्यामुळे कोण कोणाला अनिल चपला बोंडेंना टाकणार या विचारा. अनिल भाषेमध्ये बोंडेजी, जाणार नाही. ऐका ना, आपण ज्या विदर्भातनं नेतृत्व करता तिथल्या सगळ्या विदर्भातल्या शेतकऱ्याची परतीच्या पावसाने काय दैना अवस्था झाली हे आपण जवळून बघितलेलं आहे आणि त्याबद्दल आपण बोलतो, याबद्दल आनंद आहे. पण किती नियम, किती अटी शर्ती, किती कागदपत्र, किती दिवस आपण या शेतकऱ्याला अडकवणार आहोत? बाबा तू उपाशी मरतोय, आम्ही तुला जेवण देऊ शकत नाही किंवा आम्ही तुला भरपाई देऊ शकत नाही, कारण नियम आहे, तू नियमातच बसत नाही. हे किती दिवस चालणार? गडकरी साहेबांना घ्या ना, दिल्लीत जाऊन बसा ना, बोला ना तुम्ही पंतप्रधानांशी. अजित नवलेंना हे कधीच दिसलं नाही की कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2-2 हजार रुपये टाकणारे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. राज्य सरकारने 1 पैसा शेतकऱ्याला फेकून मारला नाही. आणि मारला असेल तर अजित नवलेंनी सांगावं. आणि म्हणजे 6-6 हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट गेले आणि विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये. राज्य सरकारने काही लोकांचे पैसे थांबवले, अयोग्य लोकांच्या खात्यामध्ये राज्य सरकारच्या राजकारण्यांनी स्वतः पैसे उचलले, ते मात्र आता त्यांना वापस घ्यावे लागतात आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की विम्याच्या संदर्भात स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की मी कृषी मंत्री होतो. करार हे राज्य सरकार करतं. केंद्राच्या गाईडलाईन्स असतात, परंतु केंद्राच्या गाईडलाईन्स हवामान ट्रिगर या बाबतीत कुठेही नसतात. अनिल बोंडेजी, ऐका ना, त्याबद्दल आपण बोलायलाच. मला एक सांगा ना अनिल बोंडेजी, मला एक सांगा ना, ऐका मला एक सांगा, शेवटची मुद्दा असा आहे, राज्यातला शेतकरी तुमचं बोलणं ऐकतोय. ऐका, बोंडअळी याचा कुठेही विचार केलेला नाही. बोंडअळी याचा कुठेही विचार केलेला नाही. कापूस उत्पादन मला एक सांगा डॉक्टर अनिल बोंडेजी, टोटली मारल्या गेलेला आहे. तुम्ही एका वाक्यात काय यापुढे काय स्टँड घेताय, तुम्ही काय भूमिका घेताय? अजूनही पैसे आलेले नाहीये. आता सगळ्यांचं लक्ष आहे ते केंद्राकडे, की आता कोणीतरी याच्यात बोलावं, सांगावं की बाबा अजून पैसे पडलेत नाही अकाउंटवरती. निश्चितपणे केंद्राकडे मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेत्याला घेऊन, जाणत्या राजाला घेऊन केंद्राकडे जावं आणि आपली कोणत्याही राज्याला अडचण असेल तर कैफियत मांडावी. आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री तोमरजी, मोदीजी, प्रधानमंत्री यांना ती याचना करण्यासाठी तयार आहोत. पण यांची तयारी आहे का? आपण अपील करूया. डॉक्टर अनिल बोंडेजी, अपील करूया. माझ्याकडचा वेळ संपला, मी तुम्हाला थांबवतोय. तुम्हा तिघांचेही धन्यवाद. मला एवढंच माहिती आहे, म्हणजे जर शेतकऱ्याच्या भूमिकेतनं जर त्यांचं म्हणणं मांडायचं झालं तर मला हे नियम, या अटी शर्ती मला काहीच कळत नाही. मला एवढंच कळतं की ज्यांना मी मायबाप सरकार म्हणून ओळखतो, मग ते राज्यातलं असेल किंवा केंद्रातलं असेल, मी त्यांचा मतदार आहे. माझी परिस्थिती, माझ्या शिवारातली अवस्था तुम्हाला दिसते आणि जर ती दिसते तर मला मदत देऊ करा. नियमांमध्ये मला अडकवू नका. बाजूच्या शिवारात पाऊस पडला आणि माझ्या शिवारात तो पडलेला नाही असं म्हणून मला मदत ना करू नका. दिवाळी गेली, नवीन वर्ष देखील तोंडावरती आहे, आता तरी मला मदत देऊ करा, असंच त्याचं म्हणणं आहे. बघा, त्याचा आवाज ऐका आणि त्याच्यासाठी संघटितून आवाज उठवा आणि मदत मिळवून द्या. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. यामध्ये पुन्हा एकदा ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर पाहूया, इंडोनेशियात पिकणारा निळा भात आता आपल्या महाराष्ट्रात देखील पिकतोय. भात आरोग्यासाठी अतिशय फायद्याचा आहे आणि त्यामुळे त्याची किंमत 300 ते 500 रुपये. कोणत्या जिल्ह्यामध्ये तो पिकतोय आणि हा भात, त्याचबरोबर हा भात कोणता शेतकरी घेतोय, त्याच्यात कोणी
खास पद्धतीने पुढे जाऊन काम केलेलं आहे. बघूया त्या स्पेशल रिपोर्टमधनं. ही शेती काही साधी सुधी नाहीये, तर ही आहे निळ्या भाताची शेती. होय, तुम्ही बरोबर ऐकलत, निळ्या भाताची शेती. परदेशात पिकणारा भात आता महाराष्ट्रात पिकतोय. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामधल्या मेहंदुरी गावामध्ये ही परदेशी भाताची शेती केली जाते. विकास आरोटे यांनी शेतात निळा भात पिकवलाय. आसाम इथल्या कृषी प्रदर्शनातून त्यांना या भाताची माहिती मिळाली आणि त्यांनी मेहनत घेऊन निळ्या भाताचा प्रयोग यशस्वी केलाय. इंडोनेशियाची व्हरायटी आहे मूळतः, आणि ती 2016 साली ती आसाममध्ये आली. आणि आसाममधून आपल्याला 2019 साली तिथले जे कृषी सल्लागार आहेत बेंद्रे साहेब, त्यांनी आपल्याला त्याचं 3 किलोचं बियाणं दिलं प्रायोगिक तत्वावरती, का इकडे येऊ शकतं अशा हिशोबाने. आणि मग ते आपण 2019 साली आपल्या 3 किलो बियाणं हे 5 गुंठे क्षेत्रावरती लागवड केली होती. आणि 5 गुंठ्यातून आपल्याला 210 किलो त्याचं बियाणं भेटलं. प्लेटमध्ये दिसत असलेला हाच निळा भात आहे. या भाताची साळ ही निळी जांभळी आहे. विशेष म्हणजे शिजवल्यानंतर भाताचा रंग निळसर जांभळा होतो. भातात औषधी गुणधर्म असून फायबर, लोह मोठ्या प्रमाणावर आहे. डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींना या भाताचा मोठा फायदा होणार आहे. याच्यातले महत्त्वाचे कंटेंट जो आहे, तो कंटेंटचा विषय जो कॅल्शियम जे आहे ते 40.38 आहे. आयर्न आहे, आयर्नाचं 28.38 आहे. नंतर त्यामुळं मग जे कंटेन आणि महत्त्वाचं म्हणजे शुगर जी म्हणतो आपण, शुगर जी 0.5 पेक्षा कमी आहे. कमी जागेत जास्त उत्पादन आणि जास्त आर्थिक फायदा देणारं हे पीक आहे. याचे तुम्ही रेट विचार केला तर 300 ते 400 रुपये किलोपर्यंत याची विक्री आहे, कारण की त्याच्यात घटकच तसे. आणि ह्या कोरोनाच्या काळात तुम्ही विचार केला तर आपण सोसायट्यांना जे सप्लाय केला तर ते गिराईक त्या प्रकारचं आहे, घ्यायला तयार आहे. फक्त त्यांना शाश्वत पाहिजे त्याच्यामध्ये, आणि ह्या तांदळामध्ये ती ताकद आहे महत्त्वाचं. आरोटे यांच्या निळ्या भात प्रयोगाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दखल घेतली आहे. त्यामुळे आता गरज आहे ती या भात पिकाला आणि शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्याची. हेमंत बागुलसह हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. यानंतर जय किसान जय विज्ञान या विशेष बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.